नमस्कार मित्रांनो, मुंबईमध्ये बिनजोडचं मैदान चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या बिनजोडच्या मैदानाकडे आहे. आणि त्या मैदानामध्ये 57 जे आहेत त्या बिनजोड आत्तापर्यंत झालेले आहेत. ते मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती चालू आहे आणि दुसरं एक लाईव्ह चॅनल आहे, त्या कोणत्या चॅनल आहे मला माहीत नाही, परंतु त्या मैदानावरती त्या चॅनलवरती मैदान लाईव्ह चालू आहे. आणि बकासूरचा फेरा कोणासोबत काढला हे अजून बघूया. आता फेरा काढला का नाही, ड्रायव्हर कोण होते याच्याबद्दल चर्चा करूया. तत्पूर्वी आपण बघूया 1 ते 57 गट, म्हणजे 1 ते 57चं जे आत्ता बिनजोड झाल्या त्या बिनजोडमध्ये कोणकोणते जे आहेत ते गुलाल ज्यांनी मिळवला ते बघूया. मला 1 नंबर ज्या बिनजोडमध्ये झालेली आहे, बिनजोड म्हणजे हरिभाई या नंदीनं जे आहे तो गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे त्यामध्ये. आणि चांगली गाडी पळाली हरिभाईची. आणि हरिभाईसोबत कोण पळाला ते काही त्यांनी नाव काही सांगितलं नाही आहे, परंतु चांगली गाडी पळाली हरिभाईची. बाकीच्या व्यक्ती 57मध्ये काय नंदींची आहेत ती नावे सांगितलेली नाही आहेत. डावी साईड विजय, उजवी साईड विजय एवढंच कळाले आणि मालकांचं नाव कळाले. काही बैलांची नावे जी सांगितलेली आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो आहे तुम्हाला. तसेच वजीर आणि बटर ही जोडी आजच्या मैदानामध्ये बिनजोडची मानकरी ठरलेली आहे. कोणत्या साईडनं गाडी पळाली हे परंतु सांगितलं नाही, परंतु त्या बैलांची नावे जी आहेत त्यांनी घेतलेली होती तेच तुम्हाला मी सांगतो आहे. तसेच 3 नंबरच्या शर्यतीमध्ये डमरू 3 म्हणजे आता कुठले आधींमधून कुठलेही पळाले आहेत, मी सिरियल घेतली नाही, परंतु ज्या जिंकलेत त्यांनी सांगितलेलं आहे. डावी साईड उजवी साईड हे तुम्हीच आता सांगा कसं होतं, ती शर्यत समजण्याचं नीट काय, फक्त जिंकलेला बैल कळतोय. डमरू हा नंदीसुद्धा त्या मैदानामध्ये विजय झालेला आहे. त्याने बिनजोडची आहे ती विजय गाडी जिंकलेली आहे. त्याच्यासोबत नंदी पळाला, तो काय समजलं नाव काय सांगितलं नाही त्यांनी. तसेच रामा हा सुद्धा नंदी पळाला आणि त्यानेसुद्धा बिनजोडचे आज मैदानामध्ये गुलाल जो आहे तो घेतलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा रामाला. तसेच रणवीर आणि बावऱ्या ही सुद्धा जोडी आज पळाली त्या मैदानामध्ये, त्यासुद्धा जोडीनं आज बिनजोडचे मानकरी झालेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. तसेच देवाभाई हा नंदीसुद्धा पळाला आणि याने सुद्धा चांगलीच कमाल केली आणि यासुद्धा नंदीने आज कमाल केली आणि सुंदर अशा गाडीने गुलाल जो आहे तो पटकवलेला आहे. तसेच टेंभुर्णीकरांचा राजा हा सुद्धा नंदी पळाला आहे. त्याच्यासोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काय समजलं नाही, परंतु टेंभुर्णीचा राजा हा सुद्धा आज त्याने बिनजोड जिंकलेली आहे. बावऱ्या हा नंदीसुद्धा पळाला. बावऱ्यासोबत जो होता त्याचं नाव काय सांगितलं नाही त्याने, परंतु बावऱ्यासुद्धा आज बिनजोडचा मानकरी ठरलेला आहे. तसेच संभाजीनगरकरांचा पिंट्याबाई हा सुद्धा आज बिनजोडच्या मैदानामध्ये एक बिनजोड त्याने जिंकलेली आहे. त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्या पार्टनरचं नाव काय समजलेलं नाही आहे. तसेच सरकार आणि सर्जा ही सुद्धा जोडी पळाली. प्रेक्षकाची एक डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली. तोंडावरती निकाल घेतला या जोडीनं आणि सुंदर अशी गाडीनं बिनजोड जी आहे ती जिंकलेली आहे. तसेच छोटा रणवीर हा नंदी पळाला. त्यानेसुद्धा आज चांगलीच कमाल केली आणि तोसुद्धा आज चांगल्याच रीतीने बिनजोड त्याने जिंकलेला आहे. मथुरचा सुद्धा आज फेरा काढण्यात आलेला आहे. मथुरसुद्धा चांगलाच पळाला. डाव्या खांदी पळाला मथुरसोबत कोण नंदी पळाला त्याचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, परंतु मथुरचा जो आहे तो फेरा काढलेला आहे. नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली. बकासूरहून मथुरची शर्यत काय ही दोघेच पळणार आहेत, ती काय घोटच्या म्हणजे ही दोघे तर पळणार तर नाही आहेत ना, भुंगा आणि सैराटच्या विरोधामध्ये. आता काय माहीत सांगू शकत नाही, काय होईल काय सांगू शकत नाही. तसेच आपल्या बकासूरचा सुद्धा आत्ता फेरा म्हणजे फेरा काढण्यात आलेला आहे. बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड ह्या गाडीवरती होते आणि बकासूर उजव्या साईडनं गाडी पळाली बकासूरची आणि बकासूर उजव्या साईडला होता. तो बैल होता तो आतनं घातला, परंतु बकासूर थोडा कमी पळायला वाटलं, कारण की त्या बैलाचं तोंड जे आहे ते पुढं होतं. गाडी पब्लिंगला असली, पण शेवटी बकासूरसोबत पळणं म्हणजे एका नशिबात म्हणावं लागेल. परंतु असो बकासूर थोडासा दबकत पळतोय असं वाटत तर नाही ना, नाही तसं नसेल तर फेरा आहे तो. ज्यावेळेस मैदान बिनजोड होईल त्यावेळेस तो कमाल करेल तो, नका काळजी करू. रुद्रा एक पळाला, तो एक चांगला पळाला. त्याने सुद्धा आज बिनजोडची आहे ती जिंकलेली आहे. विराट हा नंदी पळाला. विराट सोबत कोण नंदी पळाला काय माहीत नाही, परंतु विराट हा नाशिकचा नाही, हा दुसरा मुंबईचा विराट आहे. तसं हारब्या हा नंदी पळाला. हारब्याच्या सोबत कोण पळाला काय माहीत नाही, त्याने सुद्धा आज बिनजोड जिंकलेली आहे. ससा आणि शिवा ही सुद्धा आज बिनजोड जिंकलेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. थम्सअप हा नंदीसुद्धा पळाला. त्यानेसुद्धा आज बिनजोड जिंकलेली आहे. बब्या आणि शंभू ह्या जोडीनं सुद्धा आज बिनजोड जी आहे ती जिंकलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला, बिनजोड चांगली खेळली आज. सोनार पाडेकरांचा रॉकेट
आणि त्याच्यासोबत शंभू पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती आज बिंदोडची मानकरी ठरली. खूप साऱ्या शुभेच्छा. भूत्या हा नंदीसुद्धा चांगला पळाला आज. त्याच्यासोबत पार्टनर कोण पळाला त्याचं नाव काय माहीत नाही, परंतु चांगली गाडी ही सुद्धा पळाली. भारत आणि भिवंडीकरांचा राजा ही सुद्धा आज बिंदोडच्या गुलालाची मानकरी ठरली. संभाजीनगरकरांचा बाजीसुद्धा चांगलाच पळाला. शेवटी 1 ते 57 निकाल. बकासूरचा मथुरचा फेरा टाकलेला आहे. आता शर्यत आपल्याला 4 ते 6च्या दरम्यान मथुर बकासूरच्या मोठ्या शर्यती बघायला मिळतील. धन्यवाद.